नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. तर नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण? बरे आहेत का? इंग्लिशमध्ये पण विचारलं आणि मराठीमध्ये पण विचारलं. तर रात्री आली मी माझ्या बहिणीकडं, माझ्या मोठ्या बहिणीकडं. हे बघा, तर काय सांगू तुम्हाला, येताना माझं किती हाल अपदा झाली. पाऊस, दिंडीची गर्दी, ही मरणाचं हाल झालं. इष्टीमध्ये बसले म्हणून बाय बारामतीतनं. कुणाचं काय म्हणू नका व, व्हिडिओ करते मी. मग अशी तुम्ही सांगायला लागला ते ह्याचं, म्हणून मी कट केला ते व्हिडिओ. आणू दे, जाऊ दे, त्यांना लोकांचं काय म्हणायला लागलं तर बघा भांडणाचं मूळ. तर काल काय झालं काय नाही ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं नाही का? नाही, लय वैतागली, जीव माझा एवढा वैतागला. अजून माझ्या लेकरांचं ही ती बघायचं, कागदपत्र जमा करायच्यात पुरीचं, ते डोक्याला टेन्शन. हे बघा आलं बघ कुत्र. जा कापड घालू द्या, जा, असलं चालत नाही व्हिडिओ मध्ये. बेकार कापडाचं चालत नाही म्हणल्यावर. अगो बया, हाडकी त्याला आर तर बांधायला राग आला काय? आवा हाडाकी, तुमचं कुत्र आहे का? असं बापडीचं तिला काय जम्पर बिंपर टाकी एखादा शिवायला बिचारी. जत्रेला घ्यायचे ते, आता जत्रा आली आहे. बर, तर रात्री येताना एवढं हाल झालं तुम्हाला सांगते. 4 वाजता उरकला, आवरलं. 4:30 वाजल्या मला बारामतीच्या स्टँडवर जायला. तिथनं इंदापूर गाडी धरली. पाऊस चालूच होता, त्या गाडीला नव्हता वायफर, आणि पूर्ण तर काहीच दिसेना. पांढरं शिपट सगळं. पाऊस तर एवढा धो येतो या. इष्टीवाला बी भेट होता. नेमकं इष्टीच्या ड्रायव्हरच्या मागं ते सीट नसतं पहिल्या सीटावर मी बसलेली, आणि माझं लक्ष पूर्ण काचकड पुढं. मरणाचं भ्याव वाटत होतं मला. मी अंदाजे गाडी चालवतं, इकडून तिकडून गाडी गेली तर पूर्ण गाडी आली, पुढच्या गाड्या तर लाईटी लावतात. इष्टीवाल्यानं बी लावले असन, पण ते बी भेट होता. पुढलं काही दिसत नव्हतं. आणि तिसरा वैतागला इष्टीवाला बी म्हणला टायमिंगमध्ये गाडी पोहोचवायची, गाडीला वायफर नाही, आणि सटल तर गच्च भरलेले नुसते. कसं बस इंदापूरमध्ये आलो बाई. आणि इंदापुरातनं पुन्हा दुसरी गाडी मग सोलापूर धरली. तर वहिनीचा फोन. वहिनी म्हणायला लागल्या की ताई कुठं आहे व, कोणच्या चौकात येऊ? मी म्हणलं कोणच्या चौकात येता? म्हणलं मी हाय इस्टेट, म्हणलं चालली, म्हणलं गावाकडे भाळवणीला. मग त्यांना खोटंच वाटायला लागलं. मी म्हणलं तुम्ही एक फोन जर केला असता का ना, मी येणार आहे तर नसते आली. म्हणलं छोकुलीच्या बापाचं माझं जरा भांडण झालंय म्हणलं. मग निघाली म्हणलं गावाकडे. मी पुरीची पण कागद ही ती द्यायच्या ती म्हणलं, त्यांना बी ती कागद पाहिजेत ना. त्यामुळं वहिनी माझ्याकडे बारामतीला आणि मी इष्टीत. मी म्हणलं या डायरेक्ट इंदापूरमध्ये, म्हणलं मी तिथं थांबते. नग म्हणल्या आता तुम्ही जावा म्हणल्या, मी पण घरी जाते. इथनं 2 इष्ट्या गेल्या म्हणून बाय. कुर्डवाडी पण गाडी इथनं जाते आणि करमाळा बी जाते. तू म्हणली का पराठा गाडी इथनं येते. मग रात्री मी त्या गाडीत बसले असते तर इथं उतरले असते की कुर्डवाडी गाडी इथं येते मला काय माहिती, इथं उतरले असते. तर मनुबाईला बी खरं वाटत नव्हतं मी येते का नाही. 3-4 दिवस झालं मी मनुबाईला म्हणत होते मी यायचे म्हणलं. मग वहिनीला म्हणलं या तुम्ही डायरेक्ट इकडं. तर वहिनी म्हणलं नाही येत आता म्हणल्या मी, या तुम्ही जाऊन म्हणल्या. मग ते दिदीचं पण, दिदीला पण ही पाठवायचंय ना, आमच्या वडिलाचं ओळखपत्र ही ते पाठवायचंय. मग लय उशीर झाला होता तरी पण मी आलीच निघून. मग रागाच्या भारातच घर सोडलं तर सोडलं. गोडीनं घर सोडून काय सुद्धा फायदा नाही. अगं असं रस्त्याला व्हिडिओ करायचं म्हणलं की गाड्या घोड्या होत्या त्या.
परत टेंभुर्णीत उतरली. टेंभुर्णीत मग थोड्या वेळ बसली. तिथं बी पाऊस, म्हणजे मला बारामतीतनं जे पाऊस लागला तर करमाळ्यात येऊस तर पाऊस. पुन्हा मग तिथं दिव्याचा पप्पा थांबलं होतं येऊन, म्हणजे ती मागच होतं, पण मला म्हणलं होतं तू लवकर आली तर तू तिथं बस आणि मी आलो तर मी थांबतो म्हणलं. मग तिथं त्यांची गाडी असते ना लावलेली, त्यांची गाडी असते लावलेली. मग येताना मग पाऊस उघडलेला होता. मग तिथून गाडीवर आलो बघा. मग घरी आलो. मग जेवण हे केलं. कवा झोपल झालं. मला वाटलं म्हणून बाय मी आज लय निवांत झोपले. मग सकाळी उठली हो का म्हणून बायनं मग मला साडी ही दिली घालायला. आंघोळ ही केली, नाश्ता केला, तिथं स्वयंपाक ही केला. म्हणलं मी धुते धुणं नाही तर भांडी करते म्हणलं, तर काय करून दे नाही बघा. मी म्हणलं तू धुणं धु म्हणलं, मी घासते भांडी 4च आहे तर. स्वयंपाक ही झाला. अगं आमची दिव्या पण तुम्हाला दाखवते. ये दिव्या इकडं. मोबाईल बंद करून ये का ये व्हिडिओमध्ये. तुला लय माझी आठवण येत होती ना. बघा आमची दिव्या आहे का नाही. तिला वाटत होतं की कावीला आणि सण्याला घेऊन येते काय की मी आहे ना, असंच वाटत होतं ना. आज आम्ही जाणार आहे सण्याला, कावीला, परत छोकुली दीदीला भेटायला आहे का नाही. रात्री माझ्यापाशी झोपली होती आमची दिव्या आहे का नाही दिव्या. आणि सकाळी पण आम्ही झंपर शिवाय टाकाय गेलो आहे का नाही. सकाळी मी दिव्या गेलो, झंपर शिवाय टाकला. परत त्याला आम्ही दोघीनं नाश्ता केला. चहानं काय खाल्लं ग, चहा खारी खाल्ली. आता दिव्यानं मी जाणार होतो दिंडीत, पण आता आमच्या दोघींना दिव्या राहायची नाही म्हणून मी तिला आहे का नाही. नाहीतर आम्ही दोघीच जायचं होतो. म्हणलं कावीची कागदपत्र ही ते देऊन टाकावी. ते म्हणलं शाळेतले ATSचे. दिव्या काय शाळेत गेली नाही आहे का ना. दिव्या कितवीला आहे तो. पहिलीला गेली. बळच पहिलीच्या वर्गात बसावली आहे का ना. पहिलीला घेत नाही ती तिला. तिचं वय जरा कमी बसतंय ना. 2 महिन्यासाठी घेतलं नव्हतं, पण बळच बसवली 2 महिन्यासाठी. 1 वर्ष जातंय वायाला म्हणून म्हणलं बिगर नावाचं बसवा तसंच. पण लय भारी अभ्यास करते या. लिहिलेला आहे का पाठीवर तुझं. आण बरं दावायला पट. आता लवकर जाणारच नाही. छोकुलीच्या आता बापाला धमकी देऊनच आली बघ. येणार नाही म्हणलं. मग फोन घेऊन काय करायचं ना. स्वातीनं केलता तरी रात्री फोन मला. कुठे होत आहे म्हणले. मी म्हणलं मी सांगत नाही म्हणलं, मला विचारू पण नको म्हणलं, मला फोन बी करू नका म्हणलं, आणि मी सांगणार बी नाही मी कुठं आहे काय आहे म्हणलं. पण ती दिव्यामध्येच बोलली. गेला तिला ऐकाय आवाज. म्हणले आम्हाला कळलं की तुम्ही कुठं आहे. म्हणत ताईकडं आहे म्हणली. दिव्याचा येतोय की आवाज. स्वाती रात्री आल्या पोहोचले म्हणून केलता की फोन सांगायला. पाऊस नसता तर मग मी सण्याकडेच गेले असते मी तिकडं. पण पाऊस होता मग ते पण गाडीवरच न्यायला येणार होते. नंदाचं पोरग येतो म्हणलं होतं न्यायला. हां ह्या बघा आमची दिव्यानं काय काय लिहिलंय बघा. ABCD लिहिलाय. एक दोन कुठं दिसत नाही की मला. उलट काढलंय इकडून इकडं खाली काढलंय आणि वर ABCD काढलंय. 8 इथपर्यंत काढलंय. 9 10 इकडं का काढलंय. इथंच काढायचं 2 जाग्याला. तर आली बघा. आता उद्या नाही पण आजच जाईन भाळवणीला. बघते आपल्या घरी जाते. बघू आज कुठं कुठं फिरणं होतं तेवढं फिरते मी आहे का ना. तर रूम भाडं भरलं म्हणून टेन्शन नाही.
व्हिडिओ काढू. आम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ काढणार आहे आणि आम्हाला फेसबुकला पण बघा काय. आता झालं असतं का ना, तू धुणं टाकलं असतं एकीकडे पिळून, मी टाकले असते भांडी एकीकडे घासून. कपडे सुद्धा आणली नाही तर मी तशीच हाय अशी उठून आली. साडी गुंडाळली अंगाला आली, मग तो झंपर घातला, साडी घातली हिची. तिचा झंपर बसत नाही मला, मग तिनं आता आल्या आल्या एक झंपर शिवायला टाकला मला, आताच टाकलाय. मला म्हणले हाय माझ्याकडे एक साडी, म्हणली टाकते झंपर शिवायला, म्हणली म्हणली तुला आता ते संध्याकाळपर्यंत झंपर देते म्हणल्यात. वैताग येतोय व काय सांगू तुम्हाला. रात्री उशिरा आली तर यायला आम्हाला 9:30 10 वाजले का म्हणून बाय, 9:30 10 वाजले आम्हाला यायला. तरी मला पटापटा गाड्या भेटल्या म्हणून बरं झालं. आणि पाऊस नव्हता परत करमाळ्यातनं पुढे यायला. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही.